नमस्कार मित्रांनो, माझं नाव शांताराम। मी इथे आलो माझा एक्सपिरियन्स शेअर करायला। डॉक्टर एपीने पाठवलंय। काही वर्षापूर्वी मला मोतीबिंदू झाले होते। झालं काय, अचानक एक दिवस मला थोडं धुरकट दिसायला लागलं। मला वाटलं काय नंबर वाढलं असेल। मी गेलो चष्मावाल्याकडे। त्यांनी मला चेक केलंय, बोले शांताराम तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे जा। ठीक आहे, मी गेलो तिकडे। त्याने चेक केले, बोले शांताराम तुम्हाला मोतीबिंदू झालाय। बोला हो, मोतीबिंदू काय करू आता? बोला हो, लगेच ऑपरेशन करा। बोला ऑपरेशन? मी थोडं घाबरलो, पण खर्च किती लागेल माहित नाही। तो 25-50 हजार लागेल। बोला एवढे पैसे? शेतकरी माणूस कुठून आणणार एवढे पैसे? मी गेलो घरी, टेन्शन मध्ये आलो थोडा। बायको रडायला लागली। मी बोललो रडू नको, होऊन जाईल करे, कशाला रडते? लोक बोलायला लागले, शांताराम लवकर करा ना, तो मोतीबिंदू पिकतो, हा पिकून फुटेल तो। मी आणखी घाबरलो, जाम घाबरलो। आता काय करू मी? गावठी औषध केली, ती चूरण काढा वगैरे। मला वाटलं डोळ्यात टाकेल काहीतरी गावठी, काहीच नाही फरक पडला, बिलकुल नाही फरक पडला। नंतर तुमचे डॉक्टर आहे ते डॉक्टर एपी कडे गेलो मी। त्यांनी चेक केलं बरोबर। ते बोलले हो काका, मोतीबिंदू आहे, पण अर्जंट ऑपरेशन करायची गरज नाही। जेव्हा तुम्हाला खरंच कमी दिसायला लागेल, धुरकट एकदम, तेव्हा ऑपरेशन करा, तोपर्यंत तुम्ही पैसे जमा करा। मी बोललो साहेब टेन्शन कमी झालं माझं, पण तो पिकत नाही ना? पुढे नाही, कधी पिकत नाही मोतीबिंदू। असं काय पिकून फुटत नाही, असं बिलकुल नाही। मी बोललो साहेब टेन्शन कमी झाला माझा। मी विचारलं त्यांना की मला झालं कशाला? डॉक्टर विचारले की तुम्हाला डायबिटीज आहे? बोललो हो डायबिटीज आहे, म्हणून तुम्हाला लवकर झालं। मोतीबिंदू कोणालाही होऊ शकतो, पण डायबिटीज पेशंटला लवकर होतो। आणि ते बोलले मला की ऑपरेशनच्या आधी डायबिटीज कंट्रोल ठेवा, नाही तर ऑपरेशन होणार नाही। ऑपरेशन नंतर पण डायबिटीज कंट्रोल ठेवा। मी एकदम खुश झालो। नंतर मी विचारलं डॉक्टर साहेब एवढे पैसे 50,000 25,000 कुठून आणू? डॉक्टर बोलले गव्हर्नमेंट मध्ये फ्री मध्ये होतो, फ्री मध्ये। मला अरे देव, मी थोडा खुश झालो। पण तरी पण मी विचारलं की खर्च कशाचा लागतो एवढा खर्च? ते बोलले शांताराम तो लेन्स जे बसवतात ना, लेन्स, त्याची क्वालिटी असते। चांगली क्वालिटीचे लेन्स बसवलं तर तो महाग होतो। मी बोललो हो साहेब, मी पण चांगल्या क्वालिटीचे बसवणार। मी घरी गेलो, 1 वर्षापर्यंत काम झालं माझं, पण नंतर मला खरंच कमी दिसायला लागलं, तर मी नंतर ऑपरेशन केलं। मी ऑपरेशन केला। आता मला चष्माची पण गरज नाही मित्र। आता बिना चष्माचं मला सगळं दिसतो, जवळचा दिसतो, लांबचा दिसतो, टीव्ही पण बघतो मी आता, एकदम स्पष्ट दिसतो मला। मी एक चांगल्या क्वालिटीचे लेन्स बसवलंय। म्हणून मित्रांनो, ज्यांना मोतीबिंदू आहे त्याने प्लीज डायबिटीज कंट्रोल ठेवा आणि घाबरू नका। याचं ऑपरेशन छोटं ऑपरेशन आहे, पटकन होतो। ऑपरेशनच याचा इलाज आहे, दुसरं काही इलाज नाहीये। मी डॉक्टर एपींना धन्यवाद सांगतो, त्यांनी मला चांगलं मार्गदर्शन दिलंय। आणि मी सगळ्यांना सांगतो हे मेसेज पसरवा, ज्यांना मोतीबिंदू आहे ते घाबरू नका। एक दिवस जेव्हा खरंच धुरकट दिसेल, ऑपरेशन करून घ्या। मी शांताराम आज माझा एक्सपिरियन्स शेअर केलाय। नेक्स्ट टाइम दुसरे कोणी पेशंट येणार, त्याचा स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करणार। तोपर्यंत शांताराम, नमस्कार, धन्यवाद।